संगीता, अगं ये, अर्धा तास झाला मी तयारी करून आहे हल्दीला जावाला. तिथं तयार होतं लवकर. मग तिथे तयारीच नाही होय. पावडर लावला पाहिजे, लाली लावायला पाहिजे, दागिना घालायला पाहिजे. या मेकअपने तर वाट लावली सगळी. अगं ये. तुम्ही तीच कामं करा. हा चला. अरे थांबा थांबा थांबा. आता काय झाला? दागिने काय घातलंय? तुमचे मावशीचे पोऱ्याचे गावाचे पोरेचा दागिना आहे. दागिने नको दाखवायला. थांबा. जा घाल जा. पाहिलंस आता फक्त दागिने घालायचं राहते. हे बघा आई, हे तुमचा हार पण घालते मी. बघा अजून थांबा. हे घालते थांबा. मस्त मस्त. बघा कसं मस्त दिसतंय ना. आता सोपतय माझी बायको. चला. मम्मी मम्मी मी पण आले. चल मी पण रेडी झाले. चल आता हिला काय. अगं तिला नको. तू एक काम कर, तू मावशीचे जा आणि लॉलीपॉप खा. चायनीज मागवायला सांगते. हा आवडतात ना. हा न उद्या सुट्टी आहे. मग तू वस्तीला तयार राह. चला हो. चला हिला जाताना सोड. चला चला लवकर या लवकर. लवकरच येतो. ये तिला आता चिकन मटण खाऊनची न मला बनवले डाल. मी का डाल खाऊ. संध्या. अरे संध्या कधी टाइम येऊ जायचंय. थांबा येतोय. अरे कवा तू चल लवकर. या काय रे बाईचं असंच असते. या ते पण दाखवणं घेते. टाळी तिच्या काला लेवता गावाचा आहे तुम्हाला लागणार. जायचंय ना. हो थांबा. त्याला दागिने घालते. आता आवडून टाकीने घालून काय घालीस. हा मग त्यांच्या आत्ताशी मावशीची पोराचं लगीन आहे. घाला नको दागिने. तुळशी चालली घाबरू नका. दुसरा जागा दुसरा येईल मी. काय करशील आता. राव दे काही बोलू नको तू. मग काय बोलायचा बाबा आपण. आपला तो झाला का? चला चला. चल. मम्मी मी पण येते. तुला आईची धावण. आईला कोण बघेल ना. हे बघ आई लक्ष ठेवा तू. हा येतो आम्ही. हे चल संध्या. उजेराशीच या बा. हो उजळाशी आम्ही. हो आई आता आपण पाचशे राहणार. आणूया ना. काय आणायचं. बिर्याणी आण, लॉलीपॉप आण, काहीतरी असेल तर आण. पैसे रे. आता पैसे म्हणजे लागतील ना त्याला. जा आपल्याला लवकर या बाबा. लवकर ये. जेल्यान त्या लग्नाला आता कधी वाजता ना कधी नाही कावा येता ना कवा नाही. काय करायचं त्याला सांग. विनायक अरे बस एका बाई माणसात या नुसत्या नाचतात. लय चांगलेला बरं आहे. आज तू जेवलास ना. अरे जेवलो मी मस्त जेवलो. आता या कावाखाने येवत आपल्या उद्या सकाळच्या कामावर कालची जायचं आहे ना बायकाच शेवटी आपल्या. अरे पण सकाळच्या कामावर जायचं आहे ना. म्हणून चला जेवलो एकदाच बाबा. जेवलास ना मग मम्मी पप्पाला सांगू नको. आपण पार्सल आणला जातो. हो अजिबात सांगू नको. आईला वाटता तो आम्ही खाला ऐसा. आयो हा बाबा आईलास तू. आयो आम्ही काय तुम्ही जेवलं का. आम्ही जेवलो बाबा. होता तो खाला आम्ही. खाला आम्ही होता तो. जेवलं ना. तू जेवण आला. अरे जेवून आलो. ती काय संध्या काय ऐकताय. मग काय काय गेली राई. संध्या न रंजिता रात नाचताना रात चालते. चल रात धुलुरवली नाही मांडवत. आता काय करायचं. मग तू एकटा जायलास बाबा. आलू टाकून येते रिक्षाला द्या. काय येतील त्या. मग काय करायचं बिजा. जा झोप जा. चल तू झोप जा. आहे दागिना ना तिच्या गल्यान बाबा. येतील त्या रंजिता आहे तिची बरोबर. मग चल झोप चल तू. ते तर करायचं. कधी वाट बघत राहू अशी बरा. मग बरं जाम जेवलो ना. आम्ही पण जाम जेवलो बाबा. मटण भेटलं त्याला सोड. काय बरोबर यांना दोघांना पाठवलं आपण. चल करा केलं तर मग काय. चल हे दागिने घेतल्यास. झाक जरा झाक. चल नाही तू दागिने. चल. हो नाही हा तू असलं मी कला भिऊ. नाही तुम्ही रिक्षा ये खाती बा. चल बरोबर रिक्षा भेटली. रिक्षा मला काय झालं.
काय म्हणते काही झालं मी येला कंचा अय आता कैसा जावाचा काय बोलशील आता बाबा यो रस्ता जाम सुमसान वाटतोय आ तू कला का बता हाव ना मी चल तू बघूया जाम सुमसान वाटतोय अरे नको घाबरू हाव ना मी चल ना तू बाबा काही कोणच नाही रस्त्यात नसून दे चल ना आपण जाऊ आपण हाव ना त्याला घाबरतो कोण आहे ते ये बघ ये बघ मला भीती वाटतंय आले चांगले तरी मला भीती वाटतंय सोना घे गाडी करा चलो चलो जायचं मिळलं ना माझं ते नक्कीला गेलं होतं माझा सोन्याचं मत ताई माझा सोन्याचा मना आता सासूच कलस तरी तुला कशी सोन्याचं दागिने घालायला दागिने परत त्यांना माझं दागिने अरे दादा तुला काय पटकन चल बाबा वाचला जीव वाचला बघ मला कळते मी आणली तुझ्या डाला मोरला रंजिता अगं हाल त्या अय्या बघलीस नाही आले या अशी सुनत त्यांना हळदीला जायला पाहिजे लग्नाला जायला पाहिजे खावायला पाहिजे बकरी सांगरा नाचायला पाहिजे त्याला लवकर घरा येतील अगं मी कत्ती पाले हाताला धरून ओळखतोय ये बाबा ये जाऊया घरात जाऊया आलीच नाही मग आजच्या कधी वाजता आली माहितीये तुला नाही मी झोपलो तू मला काय माहिती कव्वा जाते ना कव्वा येते समजा नाही रात घालवते नुसती दुसऱ्यांच्या हळदीना अरे नात्याला आहे ना आपले मामाचे पोराला लगेच ते लाल्या लेवता पावडर लेवताना जातात ते लाल्या लेवता पावडर लेवताना जातात लग्नाला त्या आपल्याला ऐकतात का हो रातमध्ये बरं नाही हो मला बाकी बिकीला घालून काय त्याला नाचायला पाहिजे ना मग नाचल्याशिवाय कसं जमल ए रंजिता अगं बाय माझे घाटीन चाय होत माझे मला कामाला जावंच आहे केस बी असं मोकळं ठेवलं काय झाला काय असा कशाला करून आणि चेहरा पण पडलाय तुझा काय नाही अरे काय झालं काय असं तर कोण बिन लपवणार दखल बघतो असं बघायचं काय झाला काय काय झालं सांगशील काय नाही मग रात्री कधी वाजता आली हा रातभर तुला कधी मला बोलव 12 वाजता आली काही 1 वाजता आली मला काय माहिती मी झोपलो तू काय काय झालं तरी काय ना काय तुझ्या कानान दिसत नाही ना मंगळसूत्र पण दिसत नाही या काय झालं काय या काय झालं हा या काय झाला अरे काय सांगायला झाला काय अगं काय झालं काय करतोय मी पेरलीने सगळं दागिने वगैरे घेतलं सगळं लुटली आम्हाला अरे देवा शांत जाऊ नको तरी ऐक नाही हा नवऱ्याचं पण ऐक नाही माझा पण ऐक नाही तुम्हाला मारली दागिने घेतलं चल 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 तर तू बोलतो संधी आहे माझी बाजू संधी आहे माझी वारीगार बोलतो मला वाटलं संध्याताई आज ती मोठी आज ती आहे माझ्या बरोबर सगळं झालं माझं सगळं झालं रंजिता चल
आपण आता असं नरून जमणार नाही. पोलीस स्टेशनला जाऊ, कंप्लेंट कर नोंदवू. कोण चोराचा सोना भेटायला पाहिजे ना आपल्याला. अय्या तू घरांचा बघ, आम्ही जाऊन येतो त्याच्या त्यांच्या जावे. अरे दिगंबर, काय झाले काय दोघांचं काय चाललंय? हे अंगावर काय घेतले? अरे बापरे रंजिता, अरे कोणी काय खपला काय 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 झालं? अहो खपला नाही हो, खपली असती. ते चोराई बोलते दागिने बोलते पलवलं. कोणतं इथं मला बोलते चल 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 हल्दीची इथं नाही आहे माझ्या सोबतीला. याना रोज सांगता एवढं दागिना घालू नको. काय करायचं एवढं दागिना घालून लोकांना दाखवून काय करायचं आहे? हा धैला ना शेवटी यायचा. हा ही आणि ती एक संध्या, त्या दोघी जणी दागिना घालतात. ऐकून सांगते तरी ऐकत नाही, मी पण सांगते तरी ऐकत नाही. हट्टाला पेटलेली माझी बायको असं निरवते दागिना घालून. काय बोलायचं आता? जीवावर घेतला असता का नाही सांगा? नशीब द्यावी, जीव नाही घेतला. चला आता पुढचा मार्ग शोधू. चला. आवडी मेरले या काय लाल केले, कधी मेरले एवढा? काय त्याचे कधी जर उगावलं 4 जण होती. मला तर कमीच मारलंय, संध्याला तर चाप फोडले. संध्याला तर चाप फोडले. हे संध्या, अगं उठ, काय बाई आहे रे. अरे उठ, कामावर जायचंय म्हणा. अरे टाइम झाले, उठ. अरे झोपून मी मेकअप केले तुने. ती मेकअप दिसते तुम्हाला? मग काय मला का जाम चोरावी मेली, सगळं दागिनं पण नेलं, रंजिताचं पण नेलं. चोराली कवरी मेले म्हणा. कधी जण होते? 4 जण होतं, बारक बारक. तुला मारली? नकली दागिनं घालवली मी नाही म्हणून मारली म्हणा. सोन्याचं नव्हतं ना? नव्हतं, रंजिताचं सोन्याचं होतं. तिचं जाऊ दे. जाम मारली मला, जाम मारली. बरा झाला हिला जाम मारली. माझी तर काव हिंमत नाही झाली हिला मारायची. ते चोराई तरी मारली भराला. चले चले बाहेर ये. दुखते माझी, सगळं दुखतंय, जाम मारले मला. चले 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 मी हात देते. नाया पक्के चोपले वाटते हिला. चले ये चल. तर त्यांची वाट लावले, त्यांचा मी बरोबर करून आला. आता यांना पण काय ते करतोय बघा, यांची कशी वाट लावते. आयो आयो सुनत लाव का ते सुचवले. दागिनं पण गेलो माझं. दागिने गेला? अरे देवा, सांगत होती ना तुला मी, दागिना घालून जाऊ नको कया पण चालली दागिना घालून, चालली दागिना घालून. याच सांगायला येतो तुम्हाला. यांची अवस्था काय केली बघा दोघींची. मला नाही माहित. ते रंजिताची पण हीच अवस्था केली. हिचं तर बंडल दागिनं होतं, पण तिचं तर ओरिजिनल दागिने नेल्या. काय करा आता ते 2 जण पोलीस स्टेशनला गेल्या कंप्लेंट करायला. तुम्ही पण जा, पाहिजे तर तुम्ही पण कंप्लेंट करा. मार खाले तिने. काली गेली काली जा तुम्ही पण पोलीस स्टेशनला जा. आपण पोलीस स्टेशनला जाऊ. सर थांबा, अंघोळ तरी घालून दे. अगं आता हॉस्पिटलला नाही जायचं, पोलीस स्टेशनला जायचंय. तर मंडळी, दागिना हा आपल्या स्त्रीचा अलंकार आहे. दागिना घालण्याबद्दल आमचं काही मत नाही. दागिना नक्की घाला, कारण आपण आगरी कोळी लोक आहोत. ते आपला अलंकार आहे आणि आपली शान आहे. तर तुम्ही दागिना नक्की घाला, पण दागिना घातल्यानंतर तुम्ही जिथं जाल कार्यक्रमाला, त्या कार्यक्रमात जाताना आपल्या घरातला कोणतरी माणूस बरोबर असेल तरच तुम्ही जा आणि या. सुरक्षित जा आणि सुरक्षित या. आमच्या बायकांची जशी आता अवस्था झाली तशी तुमची कोणची होऊ नये यासाठी आमचा छोटासा प्रयत्न होता व्हिडिओ मार्फत. तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जाताना घरातला एक करता व्यक्ती सोबत जा, न्या आणि नीट जा आणि नीट या. आता लगीन सराई चालू झाले, हल्दी लग्न हे सगळं आता जोरात चालू होणार आहे. तर यासाठी आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे. तर हा व्हिडिओ आपण सर्वांनी नक्की बघा आणि आम्हाला प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.